एप्रिलमध्ये परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना ओढ लागते ती मामाच्या गावची। मामाच्या गावाला जाऊन आंबे, कैऱ्या, बोरं, आवळे अशा रानमेव्याचा आनंद घेत सुट्टी घालवण्याचे बेत आखले जातात। अशीच ही मामाच्या गावची सफर वंचित आणि विशेष मुलांना अनुभवता यावी याकरता शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व पुणेकरांच्या सहभागाने मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे। यासोबतच दृष्टीहीन जोडप्यांचा विवाह सोहळा हा या कार्यक्रमाचे शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळ चौकात 7 ते 12 मे पर्यंत हा सोहळा होणार आहे अशी माहिती सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, रोहन जाधव, वैभव वाघ, आनंद सराफ, अमर लांडे, ॲडव्होकेट हेमंत झंझाड, विक्रांत मोहिते, तन्मय तोडमल, पंकज पारवे आदी उपस्थित होते। मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दृष्टीहीन असलेल्या जोडप्यांचा विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते। लुई ब्रेल अंध अपंग संस्था यांच्या समवेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते। मामाच्या गावची सफर या उपक्रमाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। विवाहपूर्व मेहंदीचा कार्यक्रम 8 मे रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे। रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिका तयार करण्यात आली असून प्रकाशन बुधवारी सायंकाळी होणार आहे। तर रविवार 12 मे रोजी साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरदेवाची वरात आणि दुपारी 4:30 वाजता व विवाहाचे धार्मिक विधी होणार आहेत। मुख्य विवाह सोहळा सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे। यावेळी सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। गणेश सांगळे म्हणाले, मामाच्या गावची सफरीची सुरुवात 7 मे रोजी दुपारी 4 वाजता होणार असून या दिवशी भाचे मंडळींचे स्वागत होणार आहे। बँड, बग्गी, उंट, घोडे, मिकी माऊस हे भाचे मंडळींच्या स्वागताला येणार आहेत। 8 मे रोजी मुलांना वॉटर पार्क आणि विविध प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवण्यात येणार आहे। तर गुरुवार 9 मे रोजी पुण्यातील धार्मिक स्थळांना भेटा, त्यानंतर जादूचे प्रयोग, कठपुतली खेळ, बालनाट्य, चित्रपट तसेच विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत। सायंकाळी 5 वाजता याचा समारोप होणार आहे। मे महिन्यात आपण मामाच्या गावची सफरीचं आयोजन करत असतो। यावर्षी ती सफरी 7, 8, 9 या दिवशी आपण आयोजित केलेली आहे। साधारण 250 मुलांचा सहभाग या सफरीमध्ये असणार आहे। या सफरीमध्ये जे 25 वर्ष मुलं येत आहेत त्यांचे काही अनुभव आपण या स्मरणिकेत आपण घेतलेले आहेत। संस्था चालकांचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्याचं प्रकाशन, या स्मरणिकेचं प्रकाशन 8 तारखेला आपण संध्याकाळी करणार आहोत। तसंच मुलांसाठी वॉटर पार्कला नेले, त्यांना पिक्चर दाखवणे, बालनाट्य दाखवणे, हेही भरपूर कार्यक्रम, जसं आपण मामाच्या गावाला गेल्यानंतर मजा करतो तशी मजा ह्या मुलांनी अनुभवावी त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। 12 तारखेला आपण 2 अंध भगिनींचं लग्न लावतो आहे आणि त्याला पुणेकरांच्या वतीने जो संसाराचं साहित्य लागतं, फार चमच्यापासून दिवाण, कपाट, गॅसची शेगडी, गॅस सगळं आपण त्यात त्यांना देणार आहोत। आणि या उपक्रमाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने यावं अशी आशा बाळगतो।